ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती धुळे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत मोठी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे। गंगाखेड आणि माजलगावचे तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींकडे, ते शहागड जवळ आहेत। राहुल, सध्याची काय या ठिकाणी खूप मोठी रांग वाहनांची आपल्याला पाहायला मिळते, किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथे? ठीक आहे, दिसतंय ना या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात। आणि फक्त माजलगाव बीड वगैरे नाही तर जवळपास नांदेड आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागातनं हे लोक इथे आलेले आहेत। मला सांगितलं जातं की हा 49 सेकंदाच्या व्हिडिओमधनंच आपण जवळपास किती मोठी रांग इथे वाहनाची लागलेली आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक इथं आलेले आहेत हे तुम्हाला दिसत असेल। ह्या म्हणजे आंतरवली सराटीपासनं हे अंतर जवळपास अजूनही 20-25 किलोमीटर अंतरापेक्षा जास्त आहे। तर त्या ठिकाणची ही गर्दी, त्या ठिकाणी आंघोळ करण्यापासून ते बाकीचा नाश्ता जेवण हे करून आता आंदोलक हे आंतरवली सराटीच्या दिशेनं जातील। इथे भजनी मंडळ पण आलेलं आहे, तरुण नृत्य करत आहेत, भाषणं होत आहेत छोटीशी, आणि त्याच्यातनं हे दिसतं आहे की या आंदोलनामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं या मंडळींना वाटतंय। आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडची जेवढी उपलब्ध साधन सामुग्री होती त्याप्रमाणे ते आलेले आहेत इथे। या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेला जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवरची ही गर्दी आहे। आत्ताच तसे सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, त्याच्यानंतर आणखी ही गर्दी वाढत जाईल आणि ती गर्दी संख्येनं वाहनांच्या लोकांच्या जशी जशी वाढत जाईल तसं तसं खात्री आहे की राष्ट्रीय महामार्गावरती जर एक वेगळा असा मार्ग काढून नाही दिला तर मग मात्र ट्रॅफिक जाम होऊ शकतं। सगळ्या प्रकारची वाहनं इथं आपल्याला पाहायला मिळतील, जसं आता टेम्पो आहे, छोटासा टेम्पो आहे, मोठा। गाव कोणतं? गाव कळंब तालुक्यातनं आलेले आहेत। गाव गौडगाव जिल्हा यवतमाळहून आले, विदर्भातनं। आरक्षणात आरक्षणात 2 गाड्या निघाल्या आमच्या उमरखेड मधून, उमरखेड 2 निघाल्या। ओके, तर हिंगोली ही जी दृश्य दिसतात आपल्याला, या दृश्यातनं असं दिसतं आहे की ही एका बाजूची दृश्य आहेत। हे बघा, भजनी मंडळ पण आहे त्याच्यामध्ये। भजनी मंडळ भजनी मंडळ आहेत, नृत्य करणारे तरुण आहेत, ही सगळी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेली आहेत। आणि मी जसं म्हणालो तसं की ट्रॅफिक च्या संदर्भामध्ये सरकारचं जर व्यवस्थापन असेल तर ठीक आहे, पण अन्यथा गर्दी होऊ शकते, कारण आणखीन 30-35 किलोमीटरच्या रांगा लागतील असं म्हणतायत। तरुण आहेत, जे पदवीधर आहेत, काही 10वी 11वी 12वी झालेले तरुण आहेत। आत्ता सकाळी 8:30च्या नंतर हे आंतरवली सराटीच्या दिशेनं जातील। आणि इथे जर बघितलं आपण तृप्ती तर साधारणपणे 100 वाहनांच्या रांगा आहेत या ठिकाणी। तृप्ती, निश्चित राहुल सर, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात रांगा ज्या वाहनांच्या पाहायला मिळतात त्या प्रत्येक वाहनामध्ये अनेक तरुण, अनेक माणसं या ठिकाणी आपण त्या वाहनांमध्ये बसलेले पाहतोय। ही सगळी गर्दी मुंबईच्या दिशेने निघणार आहे, पल्ला खूप मोठा आहे। त्या दृष्टीने कशा प्रकारे मराठा समाजाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे? कारण ह्या व्यक्ती जेव्हा रस्त्यावरती चालायला लागतील किंवा टेम्पोमधून जायला लागतील पुढे पुढे, त्यावेळेस ट्रॅफिक जाम तर होणार आहे, यासोबतच त्यांची सुद्धा ज्या सोयी आहेत दैनंदिन गरजांच्या त्याच्या दृष्टीने कसं नियोजन केलं गेलेलं आहे? आधी तर त्यांनी 1,20,000 स्वयंसेवक तयार केले, जे मनोज जरांगे पाटील यांची आपण घेतलेली मुलाखत आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की 1.25 लाख साधारणपणे स्वयंसेवक असतील, 1,000 ॲम्ब्युलन्स आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरती नियोजन आहे। म्हणजे मुंबईत बरेचसे लोक आधीच तिथे गेलेले आहेत आणि तिथं नियोजन सुरू आहे। आता हे छोटे छोटे लॉन्स आहेत, हा सिद्धेश्वर लॉन्स आहे, मगाशी तो शहागडचा पण लॉन्स बघितला। तर जिथे जिथे हे मराठा आंदोलक येतील तिथे त्यांची राहण्याची, आंघोळीची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे। अजूनही ही जी सगळी वाहतूक आहे ही सर्व्हिस रोडवरती हे वाहनं लावण्यात आलेली आहेत। राष्ट्रीय महामार्गावरती जेव्हा प्रत्यक्षामध्ये वाहनांच्या रांगा लागतील तर प्रश्न असाच आहे की या वाहनांचं व्यवस्थापन कोण करेल, म्हणजे ह्यांना कोण सांगेल की तुमचा क्रमांक हा आहे, कारण माहिती नाही। खुद्द मनोज जरांगे पाटील म्हटले की मला माहिती नाही की किती लोक येतील। आता हे बघा, लाईव्ह सुरू असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं हे मराठा बांधव आलेले, तर यांची संख्या की खुद्द मनोज जरांगे पाटील यांचा अंदाज आहे की 55 लाख लोक असतील। आता एवढ्या संख्येनं वाहनं आली तर त्याचं काय करायचं?
त्या वाहनाचं व्यवस्थापन कोण करणार हा खरा प्रश्न आहे. जसं म्हणून ते असं म्हणत होते की सरकारने या संदर्भामध्ये एक वेगळा असा मार्ग करून द्यावा, कॉरिडॉर करून द्यावा आणि त्या कॉरिडॉरवरून आम्ही जाऊ. जसं आता या वाहनामध्ये एक गाणं तयार करण्यात आले, त्या गाण्यावरती नृत्य करताना पण अनेक मला आंदोलक दिसले. प्रश्न तोच आहे की ह्या गर्दीमध्ये जशी जशी गर्दी वाढत जाईल तेव्हा त्याचं व्यवस्थापन कोण करणार. आत्ताचं ह्या लेवलवरचं तर व्यवस्थापन ह्या म्हणजे आंतरवली सराटीच्या पातळीवरती झालेलं आहे. पुढे अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी असेल, तिथून चाकण, राजगुरुनगर आणि मुंबई. प्रत्यक्षात तिथं काय होईल याचा सरकारनं स्वतः अंदाज घेतलाच असावा. हे जे 1.25 लाख स्वयंसेवक आहेत ते याचं नियोजन करतील असं मनोज जरांगे पाटील यांचं मत आहे. तृप्ती, निश्चित 1.25 लाख स्वयंसेवक, मग गर्दी किती मोठ्या प्रमाणात होणार आणि याचा दबाव खरं तर सरकारवरती सुद्धा आहे. कारण गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी रस्त्यांवरती आणि मुंबईच्या दिशेने येणं खरं तर खूपच मोठं चॅलेंजिंग सरकारसाठी असणार आणि त्या दृष्टीनं सरकारनं सुद्धा पावलं उचलत मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहुल सर, अवघा 1.5 तास राहिलेला आहे. आपण जर आता म्हटलं 8:30 वाजलेले आहेत, 10 वाजता मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघणार आहेत. तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जमण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र या मधल्या 1.5 तासामध्ये सरकारकडून हे आंदोलन सुरू होऊ नये आणि मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं येऊ नयेत यासाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात. बघा, त्यांच्या 2 ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये कदाचित सरकार विचार करू शकतं. एक काय, जिथे गॅझेटेअरला नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये एक आदेश काढणं आणि ज्यांच्या गॅझेटेअरला नोंदी आहेत अशा मराठा कुणबी असं गृहीत धरून त्या भागातल्या, कारण मनोज जरांगे पाटील यांचं तेच मत आहे की मराठा समाजा मराठवाड्यातला हा तर बहुसंख्याने आता आरक्षणाच्या लाभार्थी यादीत आलेलाच आहे, कारण त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात 58 लाख. आता प्रश्न आहे तो गॅझेटेअरचा. जर तुम्हाला निजाम राजवटीतली गॅझेटेअर मान्य असेल किंवा सातारा संस्थांची गॅझेटेअर किंवा ब्रिटिश काळातली गॅझेटेअर मान्य असेल तर त्याला मान्यता दिली तर हा प्रश्न मिटू शकतो. अर्थात सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते.